तरुण मुलांसाठी एक सल्ला, तर तुमच्याकडून आमच्यासारख्या तरुणांना काय सल्ला द्याल तुम्ही? सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. कारण आजचा तरुण मी जेव्हा पाहतोय तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तो भरकटलेला आहे. बरोबर. विजन नाहीये, लाईफ मध्ये काय करायचं माहित नसल्यामुळं तो अंधारात चाच पडतोय. आणि मी त्याला एवढं सांगेन की जे शिक्षण आता घेतलं आहे त्या शिक्षणावरती आता आपलं होत नाही, तर त्याला कुठंतरी अजून स्किल डेव्हलपमेंटची जोड देणं आणि त्यातून आपल्या जीवनाला योग्य आकार कसा देता येईल ते पाहणं काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आताच्या मुलांमध्ये पेशन्स कमी आहे. हो, कारण तरुणाला कसं आहे, झटपट पैसा पाहिजे. आता मी बऱ्याच वेळा बघतो की मुलांना नोकरी मिळते पण नोकरी त्रास होतो म्हणून सोडून देण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे तो त्रास सहन करण्याची क्षमता आजच्या तरुणामध्ये कमी आहे. 8 तास उभं राहून काम करायचं, 8 तास उभं राहता येत नाही मुलांना, ते दुर्दैव आहे. त्याचबरोबर प्रवास करायचा असेल नाही जमत आहे, थकतात मुलं. मग हे आणि तुम्हाला सगळं घरी बसून लॅपटॉपवर वर्क फ्रॉम होम जे काही कन्सेप्ट आलेलं आहे ते सगळ्यांना नाही पॉसिबल. बरोबर. तुम्हाला काहीतरी नवीन मार्ग, कारण प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला काय मिळणार आहे. सपोज तुमची क्षमता इकडे पण वापरत नाही, तुम्ही तिकडेही वापरत नाही, तर तुम्ही अधांतरीच राहणार आहे. बरोबर. त्यामुळं योग्य स्किल ओळखा, स्वतःला ओळखा आणि जे स्वतःला पॉसिबल आहे त्याची सुरुवात कमीपासून करा. खूप मोठ्याकडे जाऊ नका. कारण मी जेव्हा नोकरीत सुरुवात केली मला 3,000 रुपये पडले, पण तो काळ जो होता त्या काळामध्ये 3,000 रुपये ओके, कारण भागत होतं, पैसे शिल्लक राहत नव्हते. आज पण आता लाखो रुपये कमवले तरी पैसे शिल्लक राहत नाही. बरोबर. खर्च त्या प्रमाणात वाढतात. पण आज मुलांना वाटतं की मला माझ्या मित्राला एवढं पॅकेज मला मिळालं पाहिजे. अरे त्या मित्राकडे स्किल काय आहे, हो, त्याच्या क्षमता, त्याच्याकडचं पोटेन्शियल, तो मेहनत किती करतोय हे तू बघितलं का? ते न बघता फक्त पॅकेज बघता. बरोबर. तर ते कुठेतरी टाळता आलं पाहिजे. तुम्ही मेहनत बघा, मी त्यासारखी मेहनत कशी काय करू शकतो हे जर केलं आणि सुरुवात छोट्यापासून केली की सक्सेस नक्की आहे. कारण तुम्ही पहिली स्टेप मोठी घेतली ना तर मग तुम्हाला ताण येणार आहे, डिप्रेशन येणार आहे आणि मग परत तुम्ही पहिल्याच जागेला येऊन बसणार. त्यापेक्षा सुरुवात हळूहळू करा, यश नक्की मिळतं. कारण माझ्याकडे येणाऱ्या तरुण